जालन्यात बस स्टँड परिसरात अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची मोठी मोहीम सुरू। नाल्यांवरील व अंडरग्राऊंड ड्रेनेजवरील अतिक्रमण हटवण्याचा ठराव। बस स्टँड परिसरातून कारवाईला सुरुवात। सोमवारी जालना शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली असून या सभेत शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला। विशेषतः अंडरग्राऊंड नाले व ड्रेनेज लाईनवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला। या ठरावाच्या अनुषंगाने मंगळवारपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यात बस स्टँड परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहेत। नाले व ड्रेनेज लाईन मोकळ्या केल्यास पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही आणि पाणी सुरळीत वाहून जाईल असा प्रशासनाचा उद्देश आहे। या कारवाईबाबत बोलताना अतिक्रमण पथकातील अधिकाऱ्यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। काढलेली अतिक्रमणं पुन्हा उभी करू नयेत, अन्यथा पुढील काळात सातत्याने कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला है। हाँ, ये अतिक्रमण कल जो मीटिंग में हुआ कि जो नालियों के ऊपर अतिक्रमण है, जिससे अपने को नाली निकालने में जो तकलीफ होती है, तो वो अगर अतिक्रमण निकाल के नाली सही ढंग से साफ होंगी तो नाली का जो प्रॉब्लम है वो सॉल्व होंगे। इसलिए आज से हम जो है मुहिम शुरू करें और उसमें हमको पब्लिक का पूरा साथ होना और पब्लिक ने सपोर्ट करना, तो अपना जालना शहर की तरक्की होंगी। लानी के लाइन से भी, बीमारियों के लाइन से भी और स्वच्छता के लाइन से भी। जब तक पब्लिक अगर साथ देती नहीं तो हमारा शहर स्वच्छ भी नहीं होता। इसलिए हम एक कोशिश कर रहे हैं और हम प्रयत्न भी कर रहे हैं और हमेशा हम साथ देंगे। हमारे को पब्लिक ने भी साथ देना, ये हम उनसे निवेदन करते हैं। अभी तो जो है फिलहाल एरिया वाइज के हिसाब से ऐसा है, और दो अपने अतिक्रमण प्रमुख को साथ रहते हैं और बाकी जो एरिया में अतिक्रमण हो रहा है वहाँ की पूरी टीम रहती है। ऐसा है कि जो टीम रहती है, जवान लेडीज वो सब मौजूद रहती है, सब मिलकर उस काम को करते हैं। पुलिस प्रोटेक्शन लेके भी मोहम्मद अमजद खान, स्वच्छता निरीक्षक। दिनांक 6/4/2026 रोजी जनरल बॉडी मीटिंग झाल्याप्रमाणे ठरावामध्ये जे ठराव पास केला त्या ठरावाच्या अनुसार जिथे सांडपाणी किंवा पावसाचं पाणी जिथे रुकलेलं आहे तिथलचं अतिक्रमण काढण्याला मला आदेश दिलेले आहेत। त्या आदेशान्वये माझ्या वरिष्ठांनी जे आदेश दिले त्या आदेशान्वये आम्ही हे नाल्यावरचे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आज रोजी काढण्याची सुरुवात करीत आहोत। हे संपूर्ण महानगरपालिके जालना महानगरपालिकेच्या एरियामध्ये जिथे कुठे नाल्यावर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आम्ही रीतसर काढून घेणार आहोत आणि सांडपाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। पावसाच्या पूर्वीच ते काम आम्हाला जे आदेश दिलेले त्या आदेशाचं आम्ही पालन करीत आहोत। आता ही लगेच चालू राहणार आहे, रोज कार्यक्रम चालू राहणार आहे। आम्ही रीतसर आमची पथकाची गाडी त्याच्यावर 6 कर्मचारी आम्ही मागितलेले आहेत आणि किरण देखील आम्ही मागितलेला आहे। जिथे कुठे अशी 2 व्हीलरची पार्किंग आम्ही नेमून दिलेली आहे मॅडमनी, त्या पार्किंगच्या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे, आपली जागा लावली, गाडी पार्किंग केली पाहिजे। जर त्यांनी ती पार्किंग केली नाही तर ती देखील आम्ही ते मोहीम आम्ही हाती घेणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये। महानगरपालिका म्हणून सनी जितकं पण आम्हाला कार्य करता येईल तितकं आम्ही कार्यक्रम राबविणार आहोत। नागरिकांना हात जोडून हीच विनंती आहे की त्यांनी नाल्यावरचे जितके पण अतिक्रमण केलेले आहेत त्यांनी खुदून स्वतःहून त्यांनी ते काढून घेण्यात यावं, जेणेकरून सरकारला त्यांनी आम्हाला सहकार्य करावा।